हायस्कूल वैराग व सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा 2025-26 चे उद्घाटन वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीयुत कुंदन गावडे यांच्या शुभ हस्ते तसेच वैराग नगरपंचायतच्या मुख्याधिकारी विद्या पाटील यांच्या उपस्थितीत व वैराग नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक शिवाजी सोलंकर यांनी केले तर पाहुण्यांची ओळख सचिन रेड्डी यांनी करून दिली। प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी सांगितले की कुस्तीमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण होते व हीच शिस्त पुढे आपल्या जीवनाचा पाया होते। शिस्त, संयम आणि संघर्ष यांचा अचूक मिलाप आपल्याला कुस्तीत दिसतो। तसेच मीही या लाल मातीतूनच आलेला खेळाडू आहे असेही प्रतिपादन त्यांनी केले। दुसऱ्या प्रमुख पाहुणे मुख्याधिकारी वैराग नगरपंचायत विद्या पाटील यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व तसेच विद्यार्थ्यांनी जिद्द ठेवावी व प्रयत्नपूर्वक यश संपादन करावे असे सांगितले। वैराग नगरपंचायतचे उपराध्यक्ष निरंजन भूमकर यांनी वैरागमधील खेळाडूंना कुस्तीसाठी मॅचची व्यवस्था खासदार निधीमधून उपलब्ध करून दिली। त्यांनी सांगितले की व्यक्तिमत्व विकासात शारीरिक क्षमता वाढविताना खेळाला महत्त्व दिले पाहिजे व खेळाकडे आपण गांभीर्याने पाहिले पाहिजे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन डांगे यांनी केले तर आभार क्रीडा शिक्षक प्रताप माने यांनी केले। याप्रसंगी विद्यामंदिर हायस्कूलचे चेअरमन श्री मृणाल भूमकर, सचिव श्री निनाद, मुख्याध्यापक शिवाजी सोलनकर, कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णवैद्य, पर्यवेक्षक किशोर इंगळे व रामकोळी, क्रीडा समन्वयक पाटील सर, नगरसेवक पिंटू लांडगे तसेच बार्शी तालुक्यातील क्रीडा शिक्षक, पालक, खेळाडू व विद्यार्थी उपस्थित होते।